नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा प्रणय कथेमध्ये. तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात. दुसऱ्या दिवशी त्या आंघोळ करून पूर्ण कपडे घालूनच बाहेर आल्या. मी लगेच आत शिरत त्या फ्रेश वासात त्यांच्या नावाची पहिली मूठही मारली, नंतर कित्येक मुठी. पण त्याहून अधिक मी काय करणार होतो म्हणा. त्या माझ्या ताईच्या जाऊबाई होत्या, त्यामुळे त्यांच्या नकळत लाईन मारणं आणि मग मूठ मारणं एवढंच माझ्या हातात होतं. वेळ भराभर पळत होता. मी चांगल्या मार्कांनी 12वी पास झालो. ताईचं म्हणणं पडलं की मी पुढचं शिक्षण पुण्यात घ्यावं. अरुणराव पण त्याला तयार होते, पण त्यांनी पुणेरी पद्धतीनं हेही स्पष्ट केलं की फार तर महिनाभर राहा आमच्याकडे आणि मग तुझी सोय PG मध्ये करता येईल. ताईला ते आवडलं नाही. त्यांच्यात थोडी भांडणं पण झाली यावरून. पण ताईला दिवस गेले होते, त्यामुळे तिच्या सासूनं तिची बाजू घेतली आणि मला जितके दिवस बरं वाटेल तितके दिवस तिथं राहण्याचं आमंत्रण मिळालं. मलाही पुण्यात शिकायचं असल्यानं आई म्हणाली, राहा ताईकडे 1-2 महिने, मग बघू दुसरीकडे कुठेतरी जवळ जागा. आणि मी पुण्याला आलो. पहिला महिना कॉलेजचं ॲडमिशन आणि इतर खरेदीमध्ये असाच गेला. मी पार्ट टाईम जॉब कुठे मिळतोय का हे शोधायचं ठरवलं. गावातल्या काकांच्या ओळखीनं एका बँकेत थोडं कारकुनी काम करायचं काम मिळालं. बँकेला नवे खातेदार हवे असत, त्यांची माहिती डेटा एंट्री करणं हे काम माझ्याकडे होतं. त्या निमित्तानं थोडा कम्प्युटरही मला चालवायला शिकायला मिळाला. एके दिवशी माझ्या खांद्यावर थाप पडली. पाहतो तर मागे श्रुती वहिनी. मला पाहून त्या मन मोकळेपणाने हसल्या. मग मीही हसलो. त्यांनीच सुरुवात केली, अरे बँकेत काम होतं, इथले मॅनेजर ओळखीचे आहेत म्हणून डायरेक्ट आत येऊ शकले. अपूर्वानं तू इथे काम करतोस हे सांगितलं होतं, मग काय आले तुला सरप्राईज द्यायला. आवडलं सरप्राईज, मी बोलून गेलो. पुण्याची हवा लागली बहुतेक. हा एवढा कॉन्फिडन्स कुठून आला तुझ्यात कोण जाणे. चल कॅन्टीनमध्ये जाऊ आणि चहा पिऊ, बहिणींनी सरळ सरळ ऑफर दिली. नाही म्हणायचं तर काही कारणच नव्हतं. बहिणी फिकट निळ्या रंगाच्या शिफॉन साडीमध्ये फार छान दिसत होत्या. सिंगल पदर असल्यानं आतला डार्क निळा ब्लाऊज अगदी स्वच्छ दिसत होता. एकूणच त्यांच्या गोऱ्या रंगावर त्या डार्क फिकट निळ्या रंगाचं भन्नाट कॉम्बिनेशन झालं होतं. मी उठलो तेव्हा वहिनी पाठमोऱ्या दिसल्या. त्या खोल पाठीच्या ब्लाऊजमधून दिसणारी त्यांची ती गोरी गोरी पाठ अगदी चाटून काढावीशी वाटत होती. ब्लाऊज संपून कमरेपर्यंतची पन्हाळ, तिथून खाली त्यांच्या घाटदार निटंबाचा उतार सुरू झाला होता आणि त्यांच्या चालण्यानं ते 2 डोंगर मला बोलावतायत असंच वाटत होतं. बँकेत असल्याचं भान ठेवून मी हळूच त्यांना मागून निहाळत होतो. माझी नजर त्यांच्या मागे आहे हे त्यांना जणू कळलंच असेल, म्हणून त्यांनी एकदा मागे पाहिलं तर माझ्या काळजात धस्त झालं. पण त्या हसल्या आणि वेगानं पुढे गेल्या. साडीचा पदर त्यामुळे लहरत होता आणि त्यात त्यांची कंबर पूर्णपणे दिसत होती. मी कसाबसा कॅन्टीनमध्ये पोहोचलो आणि पोपट शांत केला. त्या माझ्या उजव्या बाजूला बसल्या आणि त्यांच्या उजवीकडे पूर्ण वळून त्यांनी कॅन्टीनमधला मेनूचा बोर्ड पाहिला. मला पहिल्यांदाच त्यांची बेंबी दिसली. मी स्वतःला आवरूच शकलो नाही. शेजारच्या टेबलवर ऑर्डर द्यायला आलेल्या पोरानेही ते नेत्रसुख घेतलं आणि जाता जाता मला डोळा मारला. त्या पोऱ्याला मी काही बोलणार इतक्यात, ए तू क्रीम रोल खाणार, श्रुती बहिणींनी अगदी कॉलेजमधल्या मुलीच्या उत्साहात मला विचारलं. त्यांच्या डोळ्यातील ती चमक भन्नाट होती. चालेल, मीही उत्साहात म्हणालो. त्या उठल्या आणि काउंटरवर जाऊन ऑर्डर देऊन आल्या. मग आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली. त्यांना अचानक भेटून मला तर खरा आनंद झाला होता. त्या नेहमीप्रमाणे खुश मूडमध्ये होत्या. मगाचाच पोऱ्या आमची ऑर्डर घेऊन आला. चहा आणि क्रीम रोलची बशी ठेवताना त्यानं बहिणींकडे पुन्हा एकदा कटाक्ष टाकला आणि मला डोळा मारून लगेच पळाला. वहिनींनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणाल्या, कॉलेजच्या दिवसांनंतर आज क्रीम रोल खाणार आहे मी, कित्येक वर्षांनी. असं म्हणून माझी वाटही न पाहता त्यांनी क्रीम रोलचा निमुळता भाग चहाच्या ग्लासात बुडवला आणि क्रीम रोलचा तुकडा तोडला. मी त्यांच्याकडेच पाहतोय हे त्यांच्या लक्षात आलं. क्रीम रोल तसाच तोंडात ठेवून त्यांनी डोळ्यांनीच काय काय पाहतोयस असा म्हणून विचारलं. मी पुढे झालो आणि त्यांच्या नाकावर लागलेला क्रीम रोलचा खालीचा एक तुकडा अलगद काढला. हे खरं तर धाडसच होतं म्हणा, पण त्या थँक्स म्हणाल्या आणि त्यांनी क्रीम रोलचा दुसरा घास घेतला. मी त्यांचा क्रीम रोल संपेपर्यंत नुसतं त्यांच्याकडे पाहत होतो. शेवटी क्रीम रोलचा जाड आणि क्रीमनं भरलेला भाग उरल्यावर
त्यांनी आधी त्यातलं क्रीम जिभेनं खाल्लं आणि मग क्रीम रोल चहात न बुडवताच खाल्ला आणि मग उरलेला घोटभर चहा एका दमात संपवला. माझं मन त्या सबंध प्रोसेसमध्ये कुठे कुठे फिरून आलं होतं. माझा पोपट तर इतका टाईट झाला होता, तिथून उठणंच मुश्किल होणार होतं, पण वहिनींनीच माझी सुटका केली. अरे मुला, तुझा चहा किती गार झालाय रे, असं म्हणत त्या उठल्या आणि अजून 2 चहाची ऑर्डर देऊन आल्या. मी तोवर बाव्याला जरा कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. वहिनी आल्या. त्यांच्या मागोमाग 61-62 वर लक्ष देतच तो पोऱ्या पण आला. यावेळी त्यानं डोळा मारला नाही, पण चहा ठेवताना वहिनींच्या गळ्याकडून दिसेल तेवढं त्यानं डोळ्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला. अरे, आता चहा घे गार व्हायच्या आत आणि त्या पोराकडे लक्ष देऊ नकोस. त्याला दोष देऊच शकत नाही आपण. आपल्याकडे बाई म्हटलं की अशी बघायची गोष्ट असतेच. त्या खूप कॅज्युअली म्हणत होत्या, पण मी थोडा खजील झालो. ते लक्षात येऊन त्या म्हणाल्या, तुला नाही असं म्हणत मी, डोंट वरी. आणि मग त्यांनीच विषय काढला. अपूर्व म्हणत होती, तू पीजी शोधतोयस. माझ्या एका मैत्रिणीला पीजी म्हणून कोणीतरी हवंय, शक्यतो मुलगाच. तुला चालणार असेल तर मी तिचं घर दाखवते तुला. तू बघ, आवडलं तरच तिथे शिफ्ट हो. तिचा मोठा मुलगा अमेरिकेला जाणार आहे त्यांच्या बाबांकडे. इथे ती आणि तिची मुलगी दोघीच असतात. तिची मुलगी मनवा एवढीच आहे, एका शाळेत दोघी आहेत. बऱ्यापैकी माझ्या घरापासून जवळच राहते. चेहऱ्यावर उमटलेला आनंद मी लपवूच शकलो नाही. मी अगदी त्वरित होकार दिला आणि मग दुसऱ्या दिवशी 11 वाजता भेटायचं ठरलं. तू असं कर, सकाळी 9:30-10 दरम्यान आमच्या घरी या. नाश्ता करू आणि मग तू आणि मी जाऊ. भगवान देता है तो छप्पर फाडके, असं मनाशी म्हणत मी चहा संपवला आणि मला दुसरी वहिनी भेटणार होती, ती म्हणजे कस्तुरी वहिनी. त्यांच्या घरी गेलो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आम्ही तो सगळा भाग तिथेच संपवला. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सकाळी सकाळी त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांना सगळं माहीत होतं की माझ्या मनात नक्की काय चालू आहे. तिथं गेल्यानंतर त्यांनी मला आत घेतला आणि दरवाजा लावून घेतला आणि म्हणाली, हे ऑफिसच्या कामासाठी 2-3 दिवस बाहेर गेलेत, तर मग आता तू अजिबात लाजू नकोस. तुझ्या ह्या वहिनीची इच्छा पूर्ण करून टाक. असं म्हणल्यानंतर मला धक्काच बसला, परंतु त्यांनी सरळ माझ्या नको तिथं हात घातला आणि मग जे काही व्हायचं ते होऊनच राहिलं. तर मग अशा पद्धतीनं फारच टेन्शनमध्ये आम्ही सगळा कार्यक्रम केला. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.